जामखेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13-9-12 भर दिवसा खंडणी दे असं म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मी जामखेडचा भाई आहे. तुला जर दुकान चालवायचं असेल तर मला महिन्याला 10,000 रुपये हप्ता दे. पोलिसांना सांगितलं तर तुझं दुकान जाळून टाकल असं म्हणून फिर्यादीच्या खिशातले 3,000 रुपये बळजबरीनं या आरोपीनं काढून घेतले. तसंच हातातल्या चाकूने फिर्यादीच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी एका गावगुंडानं दिली. ही दहशत आणि सुव्यवस्था ढासळल्याची लक्षणं आहेत. सध्या जामखेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13-9-12 वाजलेले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जामखेडच्या सारोळा या ठिकाणचा बाळू हनुमंत पवार उर्फ प्रताप असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी दुकान मालक सूरज शिवाजी जाधव हे मूळचे जामखेडचे असून यांनी काल जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की माझ्या कुटुंबासमवेत तालुक्यातल्या खांडवी या ठिकाणी राहतोय. माझं जामखेड शहरात खरडा चौक या ठिकाणी सोन्याचं दुकान आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता माझे नातेवाईक अनिल पवार आणि मी दुकानात बसलो होतो. त्यावेळी या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी प्रताप उर्फ बाळू पवार हा माझ्या दुकानात आला आणि मला म्हणाला, दुकान सुरू ठेवायचं असेल तर मला दर महिन्याला 10,000 रुपये हप्ता द्यावा लागेल. मी नकार दिला. त्यामुळे त्यानं मला शिवीगाळ करून मी जामखेडचा भाई आहे असं म्हणून त्यानं मला मारहाण केली आणि कमरेला असलेल्या धारदार चाकू काढून माझ्या गळ्याच्या दिशेनं फिरवला. मात्र मी तो वार चुकवला. नंतर त्यानं आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये दे असं म्हणत खिशातले 3,000 रुपये बळजबरीनं काढून घेतले. तसंच तू जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकल आणि तुझं दुकानही पेटवून देईल अशी धमकीही दिली असं त्यांनी सांगितलंय. वाद सोडवण्यासाठी फिर्यादी जाधव यांचे नातेवाईक अनिल पवार हे मध्ये पडले असता त्यांनाही शिवीगाळ केली गेली. आरोपी बाळू पवार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं दुकानाबाहेर येऊन हातातला चाकू हवेत फिरवत आरडाओरड करून दहशत पसरवली. त्यामुळे घाबरून परिसरातल्या इतर दुकानदारांनी आपल्या दुकानाचं शटर खाली ओढलं आणि रस्त्यावरचे लोकही घाबरून पळून गेले. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी बाळू पवार यानं अनेक वेळा जामखेड शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भर दिवसा खंडणी मागितली जाते. तसंच अनेक वेळा शहरात हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे जामखेड तालुक्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13-9-12 वाजले आहेत का असाच प्रश्न सगळ्या नागरिकांना पडलेला असून नागरिकात यामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेलं आहे.